मराठा समाजाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकनाथ शिंदेंनी 10% आरक्षण दिलं, तसंच मराठा समाजासाठी कायद्याच्या चौकटीत बसतील तितक्या गोष्टी शिंदेंनी केल्या असल्याचं मंत्री दादा भुसेंनी म्हटलंय। जरांगे परत मुंबईत का आले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील असं काल राज ठाकरेंनी म्हटलं होतं। त्याला आता दादा भुसे यांनी उत्तर दिलेलं आहे। एकंदरीत मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे। पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला, तो झाला आता विषय, कळलं का? या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल, सगळेच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा। 10% मराठा समाजाच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे। त्याची अंमलबजावणी आताही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। त्यानंतर आपल्याला माहिती असेल की साधारणपणे 5000 समाजाच्या उमेदवारांची अधिसंख्य पदं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्येच त्या ठिकाणी भरण्यात आलेली आहे। यामुळे लाखो पात्र लोकांना त्याचा लाभ मिळताना आपण पाहतो आहोत। एकनाथ शिंदे साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचा उल्लेख करतात। कदाचित एकतर ते तुमचे चॅनल बघत नाहीत, त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बघितलेलं नाही। मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी सभागृह देखील बोलवलं, त्याच्यामध्ये 10%चं आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि आजही ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे।